तर ह्या ठिकाणी ही डॉक्टरांची टीम आलेली आहे बघा आणि उपोषणाच्या स्थळी ही बघा गर्दी दादा उठून बसलेले हम सब लड़ेंगे, हम तुम्हारे हम सब जीतेंगे, हम तुम्हारे साथ हैं। लाख मराठा लाख मराठा असा दारा भेटायला मग ते सगळे येतात का? चला ना यार 5 मिनिटं चला बरं चला बाहेर इथल्या काका 5 मिनिट खाली बसता का खाली बसता खाली बसता चला चला पाठीमागे चला बरं आणि भैया मोर्चा चला चला सावलीच्या पैर द्यायचे का चला चला जरा मागे चला चल भैया मागे दादा चला मागे चला मीडियासाठी ठेवलेला आहे दादा जरा मागे चला याला आपण सहकार्य केलं तर होईल ते आपल्या संग येतील चला 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 थोडं सरका मागे चला झोंडा कशात उडवायले हा दादा मित्रांनो ज्या ठिकाणी मी आता आलेलो आहे दादांचं उपोषण सुरू आहे आणि दादा अशा भर उन्हामध्ये ह्या ठिकाणी बसलेले आहेत आणि सर्व समाज बांधव ह्या ठिकाणी दादांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलेला आहे आणि जसं की आपण बघू शकताय असंख्य महिलांची सुद्धा साथ ह्या ठिकाणी दादांना मिळालेली आहे अनेक महिला ह्या ठिकाणी दादांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्व समाज बांधव ह्या ठिकाणी जमा व्हायला सुरू झालेला आहे एवढं भयानक टेम्परेचर आहे आणि त्या टेम्परेचरमध्ये संघर्ष योद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब ह्या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आता अल्लाह ईश्वर चरणी प्रार्थना आहे की त्यांना शक्ती मिळो कारण एवढ्या उन्हात एवढ्या टेम्परेचरमध्ये समाजाच्या भल्यासाठी आणि समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दादा ह्या ठिकाणी उन्हात उपोषणाला बसलेले आहेत आणि ह्या ठिकाणी अनेक समाज बांधव राज्याच्या अनेक कानोकोपऱ्यातून ह्या ठिकाणी आलेला आहे आणि बघू शकता तुम्ही आता इथे ह्या ठिकाणी मंडप सुद्धा लावायला सुरू झालेला आहे ॲम्ब्युलन्स सुद्धा आहेत राज्याच्या विविध कानोकोपऱ्यातून दादावरती प्रेम करणारा दादांना मानणारा वर्ग ह्या ठिकाणी जमा झालेला आहे तर ह्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मराठा बांधव आणखीनही येत आहेत आणि आज वार शनिवार दादांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे एवढ्या तपत्या उन्हामध्ये दादा भर उन्हामध्ये समाजाच्या हितासाठी समाजाच्या कल्याणासाठी आणि ज्या समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत त्या राज्य शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात ह्यासाठी दादा आंदोलनाला बसलेले आहेत त्याकरिता राज्यातून अनेक ठिकाणाहून अनेक जिल्ह्यातून दादांना मानणारा चाहणारा वर्ग ह्या ठिकाणी जमा होतोय तर ह्या ठिकाणी आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा कुठून आलात आपण लातूर जिल्ह्यावरून बरं कशासाठी आलात तुम्ही इथे नेमकं आरक्षण हां दादा 3 वर्ष लढतात तर प्रमाणपत्र ही सातारा हैदराबाद गॅजेट सरकारनं हे केलं नाही ते अंमलबजावणी केलं नाही थोडेच प्रमाणपत्र वाटले तर सरसकट महाराष्ट्रात कुणबीपत्र वाटावे सरकारनं आणि आता इथून पुढे पब्लिक अशी वाढणार आहे
तर का सुनात दादा बसलेत तर त्या जीवाला काय होणे तर काही जर व्हायचा वांदा दिसला तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाज लय बिचकलाय. तर ह्या ठिकाणी मराठा बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करताना हे दिसत आहेत. आपण कुठून आलात भाऊ? पांढरी पिंपळगाव, संभाजीनगर. काय मागण्या आहेत आपल्या नेमक्या? काय वाटतं दादा, ह्या भर उन्हामध्ये समाजाच्या हितासाठी दादा बसलेले आहेत, तर आपलं काय म्हणणं आहे? मराठा समाज गोरगरीब लेकरासाठी दादा यासाठीच करतात ना. त्याला काय वाटतं हो? मराठा धर्म. तर ह्या ठिकाणी तुम्ही गाड्या बघू शकता. अशा ठिकाणी गाड्या लावलेल्या आहेत आणि बराच समाज बांधव ह्या ठिकाणी यायला सुरुवात झालेला आहे. उन्हाची तीव्रता वाढतच चाललेली आहे आणि लोक जे दादावरती जे प्रेम करत आहेत मराठा बांधव ते यायला सुरुवात झालेली आहे. अखेर आणखीन किती वेळ हे चालणार आहे किंवा किती दिवस हे चालणार आहे ते कोणालाही माहिती नाही. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत दादा ह्या ठिकाणाहून उठणार नाहीत असं दादांनी सांगितलेलं आहे. मागण्या मंजूर जर झाल्या तरच दादा त्या ठिकाणी उपोषण सोडणार आहेत. अन्न आणि पाण्याचा त्याग केलेला आहे मित्रांनो. एवढ्या भर उन्हामध्ये तुम्ही बघू शकता आणि साधं 10-5 मिनटं माणूस जर बिना पाण्याचं जर फिरलं तर माणसाचा घसा कोरडा पडतो आणि दादा अन्न पाण्याविना त्या ठिकाणी उन्हामध्ये बसलेले आहेत आणि समाज बांधव दादांना पाठिंबा देण्यासाठी अवघ्या राज्यातून यायला सुरुवात झालेली आहे. ह्या ठिकाणी मला एकच बोलावंसं वाटतंय, दादा हे पूर्ण समाजासाठी करतायत. दादा हे आपली जी मुलं बाळं आहेत त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दादा ही जोखीम घेत आहेत. तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण सर्वांनी ह्या ठिकाणी दादांना पाठिंबा देण्यासाठी यावं. कारण अभिनय तो कभी नाही अशी हे झालेला आहे. कारण दादांनी ह्या वेळेला एक वेगळीच भूमिका घेतलेली आहे. दादांना ह्या ठिकाणी काही होऊ नये हेच मागण्या आणि हेच दुआ प्रार्थना आहेत सर्वांच्या. कारण एवढ्या उन्हाच्या कडाक्यात दादा उपोषणासाठी बसलेले आहेत आणि वरवर लोक येण्यासाठी सुरुवात झाली आहे. सर्व मराठा बांधवांना, सर्व मुस्लिम समाजांना, जो दादांना चाहणारा वर्ग आहे त्या सर्वांना माझी कळकळून विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या ठिकाणी दादांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवली सराठी ते आलं पाहिजे. कारण समाजासाठी ते करतायत. आपण कोणीतरी आज कोणाची मुलं, कोणाच्या मुली आज नोकऱ्याला लागल्या आहेत, ते सुद्धा दादांनी उपोषण केल्यामुळेच आज स्वतःचं शरीर झिजवलं दादांनी समाजासाठी. आणि आज ह्याच ठिकाणी दादा पुन्हा एकदा उपोषणासाठी बसलेले आहेत. आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे माझी की आपण ह्या ठिकाणी दादांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी याल हीच अपेक्षा करतोय आणि लवकरात लवकर आपण यावे आणि ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे हीच विनंती आहे. तुम्ही तेच मराठा बांधव आहात, एक लक्षात ठेवा, ज्यांनी अख्खी मुंबई जाम केली होती. तुम्ही तेच मराठा बांधव आहात ज्यांनी अख्खा महाराष्ट्र वेटीस धरला होता. आज दादांनी एक वेगळीच भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना इथं येणं आपलं हे कर्तव्य आहे. एसीतून, पंख्यातून, कूलरमधून जरा थोडंसं बाहेर निघा आणि जी व्यक्ती आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जी धडपड करते ते कुठे बसली, कशा परिस्थितीमध्ये बसली आहे हे बघा. तर मित्रांनो, मी सर्वांना हात जोडून विनंती करतोय की आपण ह्या ठिकाणी लाखोंच्या करोडोंच्या संख्येने दादांच्या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे आणि दादांना साथ ह्या वेळेला आपण मजबूतपणे देण्यात यावी. कारण अशा उन्हाच्या कडाक याच्यामध्ये दादा बसलेले आहेत. दादांची प्रकृती पहिलीच चांगली नाही आहे आणि त्यात हे दादांचं एक कठोर निर्णय, हे कुठंतरी काळजाला हात घालणारा निर्णय दादांनी ह्या वेळेला घेतलेला आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण राज्यातून जिथून बघत आहात तिथून ह्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी यावं. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्याला प्रत्येक दादांच्या आंदोलनाची अपडेट ह्या व्हिडिओच्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी देणार आहे.